छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये मुख्यमंत्री शिंदेंची रॅली, मुख्यमंत्र्यांसह मंत्री अब्दुल सत्तार यांचीही उपस्थिती। सिल्लोडमधील कार्यक्रमस्थळी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी, सिल्लोडमध्ये 3 ठिकाणी दाखवले काळे झेंडे, सत्तार यांनी अनेकांच्या जमिनी हडपल्या असा आरोप करत दाखवले काळे झेंडे। मुख्यमंत्री शिंदेंना काळे झेंडे दाखवणाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये आज मुख्यमंत्री शिंदेंचा दौरा। छत्रपती संभाजीनगरहून सिल्लोडकडे निघालेल्या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचं मोबाईलमध्ये शूट करण्याचा तरुणांचा प्रयत्न, काही किलोमीटर तरुणांची कसरत, ताफ्यातील पोलिसांच्या गाड्यांकडेही तरुणांचं दुर्लक्ष। पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये बॅनरबाजी, सिल्लोड इथल्या पठाण परिवारानं त्यांची जमीन बळकावल्याचा सत्तारांवर आरोप करून मुख्यमंत्र्यांना दिलं होतं निवेदन। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील आज होणारी पोलीस भरती रद्द, भरतीसाठी आलेल्या उमेदवारांचा आरोप। संभाजीनगरमध्ये पोलीस भरतीसाठी आलेल्या 2,500 उमेदवारांवर अन्याय, उमेदवारांचं येणं जाणं राहणं याकडे कोण लक्ष देणार? संभाजीनगरमधील पोलीस भरती पुढे ढकलल्यानं अंबादास दानवेंचा सरकारला सवाल। छत्रपती संभाजीनगर विमानतळावर महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बांधली राखी, लाडकी बहिणी योजना सुरू केल्यामुळे बांधली राखी। राज ठाकरे उद्या मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार, राज्यामधील विविध विषयांवरती राज ठाकरे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार। विधानसभेच्या दृष्टीनं राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला महत्त्व। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 4 आणि 5 ऑगस्टला सोलापूर दौऱ्यावर, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार, तसंच इच्छुक उमेदवारांशी संवाद साधणार। अजित दादांमुळे लोकसभेत नुकसान नाही, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचं मत। माझाच्या 0 आवर कार्यक्रमात सुनील तटकरेंचं वक्तव्य, तर 2014 पासून आमची भाजपशी युतीची चर्चा सुरू होती, तटकरेंची माहिती। आगामी विधानसभा निवडणुका महायुती एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात लढणार, राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंची एबीपी माझाच्या खास मुलाखतीत माहिती। दिल्लीमध्ये या महिन्यात मोठी राजकीय उलाढाल होणार, शरद पवारांनी फोनवरून तसं सांगितल्याचं शेकापचे नेते जयंत पाटलांचं विधान, तर तुम्ही दिल्लीमध्ये सत्तांतर करा मग इकडे या, जयंत पाटलांच्या शरद पवारांना शुभेच्छा। पक्षानं नाही तर पालकानं बालकाचा छंद पुरवला पाहिजे, सुजय विखेंच्या विधानसभा लढवण्याच्या वक्तव्यावरती बाळासाहेब थोरातांची मिश्किल टिप्पणी। मुलाचा छंद कसा पुरवायचा तुम्ही सांगू नका, बाळासाहेब थोरातांच्या टिप्पणीवर राधाकृष्ण विखे पाटलांचा पलटवार। सांगली लोकसभेचा दाखला देत भाजप नेते बाळा भेगडेंचे मावळ विधानसभेत बंडखोरीचे संकेत, अजित पवार गटाचा प्रचार न करण्याचाही ठराव, आमदार सुनील शेळकेंना भाजपचा तीव्र विरोध। मिटकरी जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या चिल्लर लोकांच्या गाड्या काय फोडता? गाड्या फोडायच्या तर शरद पवार, उद्धव ठाकरे, शिंदे, फडणवीस यांच्या गाड्या फोडा, प्रकाश आंबेडकरांचं वादग्रस्त वक्तव्य। अमोल मिटकरींच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी 3घांना पोलीस कोठडी, मनसेचे सचिन गव्हाळे, राजेश काळेंना 1 दिवसाची पोलीस कोठडी, मिटकरींच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी आज 6 जणांना जामीन। मिटकरी हे राजकारणातील राखी सावंत, आमच्या नेत्याला पळपुटा म्हणणारे मिटकरीच अकोला विश्रामगृहाच्या बाथरूममध्ये लपले होते, मनसे अकोला जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांची अमोल मिटकरींवर टीका। जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवरती हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींची ओळख पटली, मात्र सर्व आरोपींचा मोबाईल बंद, पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू, हल्ल्यासाठी वापरलेली गाडी केली जप्त। उद्धव ठाकरे यांनी घेतली घटना तज्ञ उल्हास बापट यांची भेट, यावेळी रश्मी ठाकरे, विनायक राऊत, मिलिंद नार्वेकरही उपस्थित।
कल्याणमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी अनोखा बॅनर लावून शासनाच्या योजनेची उडवली खिल्ली. कल्याण डोंबिवली महापालिकेची लाडकी नागरिक त्रस्त योजना, माझा लाडका रस्त्यावरचा खड्डा, माझा लाडका रस्त्यावर तुंबलेलं पाणी असा बॅनरवर आशय. कल्याण सहजानंद चौक होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी होर्डिंग लावणाऱ्या ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल. हलगर्जीपणा देखभाल दुरुस्ती न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. राजू शेट्टींनी जालन्यामधील घनसावंगी मतदारसंघातून राजेश टोपेंविरोधात निवडणूक लढवावी. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत कार्यकर्त्यांची मागणी. महायुती पाठोपाठ महाविकास आघाडीतही नाशिकमध्ये बिघाडीची चिन्ह. ठाकरे गटाच्या परस्पर उमेदवार जाहीर करण्याला काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा आक्षेप. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून जागांवर दावा. माळेगाव येथील प्रसिद्ध खंडोबाचे दर्शन घेऊन प्रकाश आंबेडकर यांच्या आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात. ठिकठिकाणी यात्रेचं ओबीसी समाजाकडून जोरदार स्वागत. रात्री आंबेडकर यांची नांदेड शहरामध्ये सभा. पुढील 5 वर्ष शेतकऱ्यांना वीज माफी देणार असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा. वीज माफी दिली नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही. नाशिकमध्ये अजित पवारांचं वक्तव्य. मुंबई उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री माझा लाडकी बहीण योजनेला स्थगिती देण्यास नकार. यामुळे मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वातील सरकारला मोठा दिलासा. करदात्यांच्या पैशाचा अपव्यय असल्याचा केला होता आरोप. पुढील सुनावणी मंगळवारी. 2 महिन्यानंतर लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही आणि खासदार संजय राऊतांचा दावा. तर महाराष्ट्राचा रिमोट कंट्रोल सध्या दिल्लीतून चालतोय, राऊतांचा आरोप. लाडकी बहीण योजना फसवणूक असेल तर लाभ घेऊ नका असं कार्यकर्त्यांना सांगा. नितेश राणेंची संजय राऊतांवर टीका. तर योजना सुरू राहील आणि राऊत ते जेलमधून बघणार असाही केला हल्लाबोल. काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांच्यावरती खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. वांद्र्यामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सर्वेक्षणामध्ये अडथळा आणल्याचा आरोप. सिद्दीकी यांच्यासह 7 ते 8 जणांवर गुन्हा दाखल. पूजा खेडकरनं IAS होण्यासाठी 7 वेगवेगळी नावं धारण केली. आईवडिलांच्या नावामध्ये बदल करून 7 वेळा भरले अर्ज. दिल्ली पोलिसांची न्यायालयाला माहिती. पूजा खेडकरला कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता. पूजा खेडकर नातेवाईकांच्या मदतीनं परराज्यामध्ये लपल्याची माहिती. अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर दिल्ली पोलिसांकडून शोध सुरू. दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी हॅकर्सचा वापर केला जात असल्याची माहिती. अहमदनगरमध्ये तपासणी न करताच वेबसाईटवरून 3घांना दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचं समोर. पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांना जामीन मंजूर. जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल. शेतकऱ्यांना धमकावल्याचा मनोरमा खेडकरांवर आरोप. सातारा जिल्ह्यामधील मायणी इथल्या हिम्मत देशमुख यांच्या घरी ईडीचं पथक दाखल. मायणी मेडिकल कॉलेज आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये हिम्मत देशमुख यांचा सहभाग आहे का, याविषयी ईडीकडून तपास सुरू असल्याची माहिती. संभाजीनगर धाराशिव नामांतराची आव्हान याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. नामांतर प्रकरणी हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. मनोज जरांगेंना पुणे कोर्टाचा मोठा दिलासा. नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्हा प्रकरणात जरांगेंविरोधातील अटक वॉरंट रद्द. मुंबई नाशिक हायवेवरील खड्ड्यांबाबत अजित पवार दादा भुसेंनी बैठक घेऊनही हायवेवरती खड्डे कायम. रस्त्याची दुरुस्ती होत नसल्यानं आश्चर्य व्यक्त. कल्याण सहजानंद चौकामधील होर्डिंग दुर्घटनास्थळाला भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिली भेट. 30x40च्या वर होर्डिंगची लांबी रुंदी असेल तर परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्याची सोमय्यांची मागणी. कोल्हापुरात पुराच्या पाण्यामध्ये ट्रॅक्टर ट्रॉली पलटली. पुरामध्ये बुडालेल्या 6 पैकी 3घांना सुखरूप बाहेर काढलं. एकाचा मृत्यू तर 2घे बेपत्ता. कोल्हापूरच्या पुरामध्ये उलटून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू. पालकमंत्री मुश्रीफ यांच्याकडून मृतांच्या कुटुंबियांना 4 लाख रुपयांची मदत जाहीर. मृत सुहास पाटील यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचंही दिलं आश्वासन. राज्यातले 16 जलविद्युत प्रकल्प खासगीकरणाच्या वाटेवर. 16 जलविद्युत प्रकल्प खासगी संस्थांना भाडेतत्वावर देणार. प्रकल्पांना केवळ 13% वीज सरकारला मोफत देणं बंधनकारक. पुण्याच्या खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवला. मुठा नदीपात्रामध्ये 20,691 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठा वाढला. 7 जलाशयांमध्ये 80.45% पाणीसाठा. मागील 10 वर्षांमध्ये मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांचं निर्जंतुकीकरण तसंच तलावातील गाळही काढण्यात आलेला नसल्याचं समोर. माहितीच्या अधिकारामध्ये मुंबई महापालिकेचीच माहिती. लालबाग परळमधील फेरीवाल्यांचं महापालिकेविरोधात उपोषण. महिनाभरापासून फेरीवाल्यांना बसू दिलं जात नसल्यानं मराठी फेरीवाले आक्रमक. विरारच्या मुलजीभाई मेहता शाळेसमोर प्राध्यापिकेला कारची धडक. उपचारांदरम्यान मृत्यू. आरोपी शुभम पाटीलवर अर्नाळा सागरी पोलिसांकडून गुन्हा दाखल. ठाण्याच्या घोडबंदर रोडवरती ट्रकचा अपघात. पातलीपाडा पुलावरती एशियन पेंट्सचा ट्रक उलटला. ट्रकमधील जवळपास सर्वच डबे तुटल्यामुळे कंपनीचं मोठं नुकसान. कल्याणच्या सहजानंद चौकामध्ये होर्डिंग कोसळलं. 2 ते 3 जण जखमी. मोटरसायकलसह 4 चाकी वाहनं होर्डिंग खाली अडकली. अकोल्यामध्ये भरधाव वाहनाची दुचाकीला धडक. अपघातामध्ये 9 महिन्यांच्या बाळासह आईचा मृत्यू. वडील आणि 5 वर्षीय मुलगी जखमी. दुचाकीला धडक दिल्यानंतर कार चालक पसार. भारतामध्ये घुसखोरी करणाऱ्या 4 बांगलादेशींना पिंपरीमध्ये बेड्या. बनावट पासपोर्ट बनवल्याचंही पिंपरी चिंचवड पोलिसांनी आणलं समोर. पुण्यामधील सिंहगड रोड भागामधील आनंदनगर परिसरातील सोसायटीची भिंत कोसळली. सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. सोसायटीच्या बाजूने जाणाऱ्या ओढ्यालगतची सीमा भिंत पावसामुळे कोसळली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.